राज्यभरात दहीहंडीचा उत्साह. मुंबई ठाण्यासह पुण्यात दहीहंडीची धूम. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस. मुंबईत आतापर्यंत 15 गोविंदा जखमी. गोविंदांवर मुंबईतील विविध रुग्णालयात उपचार सुरू. पुण्यात 35 मंडळाची एकच दहीहंडी फुटणार. लालमहल चौकात दहीहंडीचं आयोजन. उद्योजक पुनीत बालन यांचा पुढाकार. वाईटातून चांगलं घडायचं असेल म्हणून अपघात. राजकोट पुतळा दुर्घटनेनंतर केसरकरांचं अजब वक्तव्य. केसरकरांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाची शक्यता. छत्रपतींचा असा अपमान मुघलांनीही केला नव्हता. सरकारच्या चेहऱ्यावर एकही वेदना दिसत नाही. राजकोटवरील पुतळा दुर्घटनेवर राऊतांचा टोला. विधानसभेला आमच्या पक्षाला 10 जागा मिळाव्यात. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली इच्छा. लोकसभा निवडणुकीत फेक नॅरेटिव्हमुळे पराभव. लोकसभा निवडणूक निकालावर पंकजा मुंडेंचं वक्तव्य. बीआरएसच्या नेत्या के कविता यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा. दिल्ली कथित मद्य घोटाळा प्रकरणात के कविता यांना जामीन मंजूर. शरद पवार भाजपला धक्का देण्याच्या तयारीत. कोपरगावचे विवेक कोल्हे आणि शरद पवार यांचा एकत्र प्रवास. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.